नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त होणार आहे कारण आज आपण निवडक व अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न अभ्यासणार आहोत। हे प्रश्न आजपर्यंत झालेल्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि भविष्यात देखील विचारले जाऊ शकतात। ज्यांना शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करायचे आहे त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला हवा। एक आपुलकीची विनंती आहे मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या, तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आजचा आपला नवीन व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले होते? 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले होते? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेल्या त्या पर्यायाकडे देखील लक्ष घ्या। दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक ए कराची हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न दुसरा, 1941 साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? 1941 साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? पर्याय क्रमांक बी लालपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न तिसरा, इंदू प्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, नेहमीसाठी लक्षात ठेवा। इंदू प्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले? पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती रानडे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न चौथा, महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? मित्रांनो, पर्याय क्रमांक ए वडाळा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा, भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली होती? भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली होती? पर्याय क्रमांक बी पर्शियन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो। प्रश्न सहावा, मूळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता? मूळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला? पर्याय क्रमांक ए जून 1975 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न सातवा, ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार खालीलपैकी कोणास म्हटले जाते? प्रश्न पुन्हा लक्षात घ्या। ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक डी लॉर्ड डलहौसी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न आठवा, मारो फिरंगी को ही घोषणा मंगल पांडेने दिली हे विधान कसे आहे? दिलेल्या पर्यायाकडे देखील लक्ष ठेवा मित्रांनो। प्रश्न आहे, मारो फिरंगी को ही घोषणा मंगल पांडेने दिली हे विधान कसे आहे? दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक ए बरोबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न नववा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून कोणास घोषित केले? क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून कोणास घोषित केले? पर्याय क्रमांक डी बहादूर शाह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 10वा, एक मूल एक वृक्ष ही घोषणा कोणी दिली? एक मूल एक वृक्ष ही घोषणा कोणी दिली? पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। प्रश्न 11वा, न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत असे? न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत असे? पर्याय क्रमांक ए बिपिनचंद्र पाल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 12वा, पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली? मित्रांनो, पर्याय क्रमांक डी गांधीजी आणि आंबेडकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न 13वा, कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला? कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला? पर्याय क्रमांक बी 1961 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न 14वा, पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला? पर्याय क्रमांक बी 1784 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 15वा, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली?
मित्रांनो, पर्याय क्रमांक बी 1931 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 16वा, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? पर्याय क्रमांक डी चंद्रशेखर आझाद हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 17वा, बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? पर्याय क्रमांक बी बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 18वा, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे। सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक सी खान अब्दुल गफ्फार खान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न 19वा, चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते? प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते? पर्याय क्रमांक ए पर्यावरण संवर्धन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 20वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता? पर्याय क्रमांक ए मराठवाडा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा। ह्यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 21वा, इतिहास प्रसिद्ध आगा खान पॅलेस कुठे आहे? इतिहास प्रसिद्ध आगा खान पॅलेस कुठे आहे? मित्रांनो, पर्याय क्रमांक ए पुणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 22वा, डॉक्टर धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत? डॉक्टर धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक डी महिला विद्यापीठ व शिक्षण हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 23वा, गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली? गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली। प्रश्न 24वा, आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक बी नेताजी सुभाषचंद्र बोस हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 25वा, जन गण मन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले? जन गण मन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले? पर्याय क्रमांक डी 1911 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न 26वा, करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? प्रश्न पुन्हा लक्षात घ्या, करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? मित्रांनो, पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 27वा, भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण? पर्याय क्रमांक डी श्रीराम भिकाजी वेलणकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 28वा, राजा राममोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? राजा राममोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? पर्याय क्रमांक डी संवाद कौमुदी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 29वा, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? प्रश्न पुन्हा लक्षात घ्या, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? मित्रांनो, पर्याय क्रमांक ए लॉर्ड डलहौसी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 30वा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? पर्याय क्रमांक ए भारताचा शोध म्हणजेच डिस्कवरी ऑफ इंडिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ शेअर देखील करा। प्रश्न 31वा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न महत्त्वाचा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? मित्रांनो, पर्याय क्रमांक बी गीता रहस्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 32वा. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? पर्याय क्रमांक सी ब्राह्मो समाज हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 33वा. सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? मित्रांनो, पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 34वा. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? मित्रांनो, पर्याय क्रमांक ए वी दा सावरकर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 35वा. हैदराबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हैदराबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, पर्याय क्रमांक ए 17 सप्टेंबर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 36वा. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? प्रश्न नीट लक्षात घ्या. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? पर्याय क्रमांक बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 37वा. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? मित्रांनो, पर्याय क्रमांक बी बंकिमचंद्र चटर्जी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38वा. स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक ए रामकृष्ण परमहंस हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 39वा. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? पर्याय क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 40वा. सध्याचे शाहू महाराजांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, नेहमीसाठी लक्षात ठेवा. सध्याचे शाहू महाराजांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक सी शालिनी पॅलेस हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.